नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, आपण आज या ठिकाणी जे की महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026साठी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो बघा, 80 गुणांसाठी 80 प्रश्न बघा असा आपल्या प्रश्नपत्रिकेचा मित्रांनो फॉर्मॅट आहे. मित्रांनो बघा, या ठिकाणी 8 फेब्रुवारी या रोजी होणाऱ्या बघा एक्झामसाठी बघा आपला आजचा मित्रांनो जो काही संपूर्ण भाग प्रश्नपत्रिका आहे एकदम इम्पॉर्टंट आहे. कारण मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज 80 गुणाच्या ठिकाणी बघा टोटल प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा, आपला हा आजचा जो काही या ठिकाणी संपूर्ण भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र ठिकाणी आत्ताच करून घ्या. मित्रांनो बघा, वही पेन काढून घ्या आणि बघा आजचा जो आपला संपूर्ण काही प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो ही आत्ताच्या आता बघा नोट डाऊन करून घ्या. आणि 80च्या 80 प्रश्न मित्रांनो येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत पाठांतर मात्र अवश्य करून घ्या. ओके, तर बघा प्रश्न पहिला. मित्रांनो बघा, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या म्हणजे तुम्हाला बघा परीक्षेचा जो फॉर्मॅट आहे मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी बघा या ठिकाणी कळून जाईल. ओके, तर बघा प्रश्न पहिला, कशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात त्या ठिकाणी बघा जास्त तुम्ही जोर द्या. ओके, तर बघा प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची नियतकालिक मुखपत्र कोणते आहे? तर मित्रांनो बघा, जे की महाराष्ट्र पोलीसवर प्रश्न बघा मित्रांनो या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचं नियतकालिक हे बघा जी क्रमांक मित्रांनो दक्षता हे या ठिकाणी आहे आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर. ओके, पुढे, भारतीय संविधानातील मतदानाचे हक्क कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहेत? तर मित्रांनो बघा, आपल्या भारतीय संविधानातील मतदानाचे जे हक्क आहेत मित्रांनो हे बघा जी क्रमांक ब अनुच्छेद 226 यामध्ये मित्रांनो बघा जी ठिकाणी समाविष्ट आहेत. म्हणजे क्रमांक बघा जी की ब आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. काँग्रेसमध्ये फूट पुढीलपैकी कोणत्या अधिवेशनात पडली? मित्रांनो बघा, काँग्रेसमध्ये फूट ही कोणत्या अधिवेशनामध्ये पडली होती? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो क सुरत बघा जी की क्रमांक मित्रांनो क आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, पुढचा प्रश्न, हा, पुढीलपैकी कोणते संत भारुडी व गवळणीकरिता प्रसिद्ध आहेत? तर मित्रांनो बघा, पुढीलपैकी कोणतं संत हे बघा जी की भारुडी व गवळणीकरिता प्रसिद्ध आहेत? तर बघा जी की क्रमांक ड संत एकनाथ मित्रांनो आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, पुढचा, हिंगोली जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्यामध्ये होता? तर मित्रांनो बघा, हिंगोली हा जिल्हा बघा पूर्वी कोणत्या जिल्ह्यामध्ये होता? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो परभणी या जिल्ह्यामध्ये होता. मित्रांनो बघा, परभणी या जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली या जिल्ह्याची स्थापना आहे बघा जी की 1999 या साली बघा जी की मित्रांनो यावर्षी करण्यात आली होती. ओके, मित्रांनो बघा, तुम्हाला पोलीस पाटील एक्झाममध्ये बघा जे की जवळपास 10 प्रश्न मित्रांनो बघा तुम्हाला ठिकाणी हिंगोली जिल्ह्यावर जे की विशेष असे मित्रांनो बघा जे की विचारण्यात येणार आहेत. म्हणून मित्रांनो बघा, हिंगोली जिल्ह्यावर जेवढे काही प्रश्न संच आहेत ते संपूर्ण प्रश्न संच मित्रांनो बघा तुम्ही लगेच्या लगे पाठांतर ठिकाणी करून घ्या. म्हणजे 10 मार्क मित्रांनो बघा तुमचे या ठिकाणी फक्त आणि फक्त या ठिकाणी बघा जे की पक्केच होऊन जाते. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्हाला बघा फक्त आणि फक्त 80 मार्कापैकी 36 गुण मिळवायचं आहे. म्हणजे जर तुम्हाला समजा 36 गुण या ठिकाणी मिळाले कमीत कमी तर तुम्ही बघा इंटरव्ह्यू या बघा जी की मित्रांनो इंटरव्ह्यूला तुम्ही बघा जी की या ठिकाणी क्वालिफाय होता. ओके, तर बघा पुढचा प्रश्न, हां, हिंगोली जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्यामध्ये होता? बघा हां बघा जी की क्रमांक परभणी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आता सांगलो. 6वा, हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणते आहे? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक ब औंढा नागनाथ हे बघा जी की मित्रांनो एक ज्योतिर्लिंग आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो बघा, आपल्या भारतामध्ये टोटल किती 12 ज्योतिर्लिंग आहेत. यापैकी 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. यापैकी 3 ज्योतिर्लिंग बघा आपल्या मराठवाड्यामध्ये आहेत. आणि बघा या 3 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे आपल्या मराठवाड्यामधला औंढा नागनाथ हे बघा जे की हिंगोली मित्रांनो या जिल्ह्यामध्ये आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघा, हां, हिंगोली जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? तर मित्रांनो बघा, हिंगोली या जिल्ह्यातून वाहणारी बघा जी की प्रमुख नदी ही बघा मित्रांनो जी की क्रमांक गोदावरी ही आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघा, हां, तर काय म्हणतो, हिंगोली जिल्ह्यात पुढीलपैकी कोणती आदिवासी जमात आहे? मित्रांनो बघा, हिंगोली जिल्ह्यामध्ये या चारीपैकी कोणती आदिवासी जमात आहे? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो ड भिल्ल आपल्या प्रश्नाचे ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे, पुढीलपैकी कोणता तालुका हिंगोलीतील बघा हिंगोली जिल्ह्यातील नाही? मित्रांनो बघा, यापैकी कोणता तालुका हा बघा जे की हिंगोली या जिल्ह्यातील नाही? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक बिलोली हा जो तालुका आहे मित्रांनो हा आहे हा जे की
हिंगोली जिल्ह्यातला मित्रांनो तालुका नाही. ओके, बघा मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये टोटल 5 तालुके आहेत, लक्षात ठेवून घ्या. ओके, कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ आणि हिंगोली हे बघा जे की असे मित्रांनो बघा 5 तालुके आहेत. ओके, लक्षात ठेवूया. जे की मित्रांनो बघा क्रमांक हा जो तालुका आहे बघा आपल्या मित्रांनो हिंगोली या जिल्ह्यातला नाही. हिंगोली जिल्हा कोणत्या महामार्गावर आहे? तर मित्रांनो बघा हिंगोली हा जो आपला जिल्हा आहे मित्रांनो बघा जे की क्रमांक ब NH नॅशनल हायवे बघा जे की 61 या मित्रांनो बघा जे की महामार्गावर आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे 11वा प्रश्न, पवनार येथे परधाम आश्रम कोणी स्थापन केले? तर मित्रांनो बघा पवनार या ठिकाणी जे की परधाम आश्रमाची स्थापना कोणी केली? तर बघा जे की मित्रांनो आचार्य विनोबा भावे. आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. हंटर आयोग कोणत्या घटनेनंतर स्थापन झाला होता? तर मित्रांनो बघा हंटर जो आयोग आहे बघा कोणत्या घटनेनंतर स्थापन झाला होता? तर बघा जी की क्रमांक ब जालियनवाला बाग हत्याकांड. ओके मित्रांनो बघा जालियनवाला बाग हत्याकांड हे जे मित्रांनो बघा प्रकरण हे घडलं होतं 1919 मध्ये. ओके, 13 एप्रिल 1919 रोजी बघा जी की मित्रांनो हे प्रकरण घडलं होतं. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा आता. ओके, तर बघा 13वा प्रश्न, भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आली आहे? तर मित्रांनो बघा आपल्या भारताची राजमुद्रा ही बघा जी की कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आली आहे? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो सारनाथ. आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पोलीस पाटील प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते? तर मित्रांनो बघा पोलीस पाटील या प्रशासनाचं जे कार्य आहे मित्रांनो हे कोणत्या विभागाच्या अखत्यारीमध्ये चालणार आहे? तर बघा जे की क्रमांक ड मित्रांनो गृह मंत्रालय. आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो बघा पोलीस पाटील या पदाविषयी मित्रांनो बघा जे की संबंधित असे टोटल प्रश्नसंच बघा तुम्ही या ठिकाणी पाठांतर करून घ्या. म्हणजे मित्रांनो बघा पोलीस पाटलावर बी जवळपास या ठिकाणी 5 ते 6 मित्रांनो बघा जे प्रश्नसंच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो पाहायला मिळतात. म्हणून पोलीस पाटलावर मित्रांनो बघा निर्माण होणारे टोटल प्रश्नसंच तुम्ही या ठिकाणी पाठांतरच करून घ्या. ओके मित्रांनो बघा एक गोष्ट सांगतो बघा आपल्या मित्रांनो जे की हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 साठी आम्ही एक 5000+ प्रश्नांचा महाठोकळा या ठिकाणी लॉन्च केला आहे. या महाठोकळ्यामध्ये बघा सर्व प्रकारचे मित्रांनो प्रश्नसंच आम्ही तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत. म्हणून मित्रांनो बघा आपला महाठोकळा अवश्य खरेदी करा. खरेदी करण्यासाठी 74 14 9390 हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करा आणि पे केलेले मित्रांनो स्क्रीनशॉट बघा या नंबरचे आपलं जे की व्हॉट्सअपला तुम्ही ठिकाणी शेअर करा. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा मित्रांनो तुम्हाला बघा जे की तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून 74 14 9390 त्या क्रमांकावर आत्ताच 150 रुपये पे करा आणि स्क्रीनशॉट शेअर करा. मित्रांनो समजा जर तुम्ही या ठिकाणी खरेदी केलं तर आणखी या ठिकाणी टाईम गेली नाही. जर तुम्ही समजा या जर 10 दिवसामध्ये समजा तुम्ही टोटल जर या ठिकाणी अभ्यास जर मित्रांनो केलं तर 100% मित्रांनो बघा तुमचा रिझल्ट या ठिकाणी बघा जे की फक्त आणि फक्त आपल्या महाठोकळ्यामार्फत या ठिकाणी येऊन जाईल. म्हणून मित्रांनो बघा आपला हा महाठोकळा या ठिकाणी आत्ताच्या आता खरेदी करून घ्या आणि तुमच्या अभ्यासाला मित्रांनो एक नवी दिशा द्या, एक नवी वळण द्या. ओके, पुढचा प्रश्न बघा पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो? तर मित्रांनो बघा पोलीस पाटलाची नेमणूक हा बघा जी की बघा क्रमांक मित्रांनो महसूल विभागाअंतर्गत केली जाते. मित्रांनो बघा पोलीस पाटलाची नेमणूक हा बघा जिल्हाधिकारी करतो. जर समजा जिल्हाधिकारी हा पर्यायामध्ये नसेल तर उपविभागीय अधिकारी या ठिकाणी करतो. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही? तर मित्रांनो बघा गावामध्ये बंदोबस्त राखणे, गुन्हेगारांना योग्य शासन करणे, पोलीस ठाण्यात गुन्ह्याची खबर देणे की सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवणे. मित्रांनो बघा यापैकी बघा क्रमांक ब गुन्हेगारांना योग्य शासन करणे हे बघा जे की मित्रांनो पोलीस पाटलाचं काम नाही. म्हणजे बघा जे की कार्य नाही. ओके, लक्षात असू द्या. पुढचा पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर मित्रांनो बघा पोलीस हा जो विषय आहे हा बघा जी क्रमांक मित्रांनो राज्य सूचीमध्ये येणारा विषय आहे. ओके, लक्षात ठेवूया. पुढे राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? तर विद्यार्थी मित्रांनो बघा राज्य प्रशासकीय लवादाच्या बघा जी की अध्यक्षाची नेमणूक हे मित्रांनो बघा क्रमांक ड राष्ट्रपती हे मित्रांनो या ठिकाणी करत असतात. ओके, सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो बघा सध्या जे बघा नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत मित्रांनो बघा ते बघा जी की क्रमांक नरेंद्र मोदी हे आहेत. ओके, 20वा प्रश्न गावच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती असते? तर मित्रांनो बघा गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी ही सत्ता बघा जी की क्रमांक ब ग्रामसभा ही असते. मित्रांनो बघा आणखी एक बार सांगत आहे संपूर्ण काही नोट डाऊन करून घ्या आणि बघा संपूर्ण मित्रांनो बघा प्रश्नसंच नोट डाऊन करून
येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर करून घ्या, कारण येणाऱ्या 8 फेब्रुवारी रोजी मित्रांनो बघा याच प्रकारची तुम्हाला प्रश्नपत्रिका बघा जी ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणून एकही प्रश्न तुम्ही या ठिकाणी मिस करू नका मित्रांनो. प्रत्येक प्रश्न परीक्षा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून प्रत्येक प्रश्न नोट डाऊन करून घ्या आणि संपूर्ण प्रश्नसंच लिहून घ्या आणि पाठांतर मात्र ठिकाणी अवश्य करून घ्या. ओके, पुढचा प्रश्न. तर बघा, हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर मित्रांनो बघा, हिंगोली जिल्ह्याचं क्षेत्रफळ बघा किती चौरस किलोमीटर आहे? तर 4526 बघा जे की चौरस किलोमीटर मित्रांनो बघा इतकं जे की हिंगोली या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे. ओके, बघा मित्रांनो जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढचा प्रश्न, हिंगोली जिल्ह्याचे हवामान कसे आहे? मित्रांनो बघा, हिंगोली जिल्ह्याचं हवामान हे बघा जे क्रमांक उष्ण व कोरडं या स्वरूपाचं आहे. पुढे, हिंगोली जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हिंगोली या बघा जे की जिल्ह्यामध्ये बघा क्रमांक जे की 2 विधानसभा मतदारसंघ आहेत. ओके, लक्षात ठेवून घ्या. हिंगोली जिल्ह्याच्या बघा जे की पश्चिमेस कोणता जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हिंगोली जिल्ह्याच्या पश्चिमेस बघा जे की क्रमांक नांदेड हा जिल्हा आहे. ओके, पुढे, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? मित्रांनो बघा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही बघा जे की विनोबा भावे हे होते. मित्रांनो बघा, 80 प्रश्न आहेत. मी काय करू जास्तीच बघा जे की कमीत कमी वेळामध्ये मित्रांनो बघा हे संपूर्ण प्रश्न त्या ठिकाणी बघा जे की ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो. ओके, बघा लिहून घ्या, बार बार सांगत आहे लिहून घ्या. महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? तर मित्रांनो बघा जे की महात्मा गांधीजींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग हा बघा जी क्रमांक चंपारण्य हा आहे. मित्रांनो बघा जी की यांनी हा पहिला सत्याग्रह 1917 मध्ये बघा जी की केला होता. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे, तर बघा त्या ठिकाणी 27वा प्रश्न बघा, अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक कोलंबस बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, जे की मित्रांनो बघा अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना मित्रांनो बघा जे की आपल्या अमेरिका या खंडाचा शोध बघा जे की मित्रांनो निकोलस कोलंबसनं बघा जे की मित्रांनो लावलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा जे की मित्रांनो क्रमांक आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. मित्रांनो बघा, तुम्हाला येणाऱ्या पोलीस पाटील एक्झामला काय जास्त हार्ड लेवलचे बघा प्रश्नांच्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. पूर्ण बघा मित्रांनो बेसिक असेल. ओके, बेसिक बघा मित्रांनो जे की बेसिकचे संपूर्ण प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ओके, म्हणून जास्त काही अवघड हार्ड करून घेऊ नका. ओके, शेवटचे दिवस आहेत. ओके, पुढे, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो बघा, भीमाशंकर हे जे अभयारण्य आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो पुणे या जिल्ह्यात आहे. ओके, लक्षात ठेवा. मित्रांनो बघा, या अगोदर देखील आपण बघा हिंगोली या जिल्ह्यासाठी आपल्या या बघा जे की चॅनलवर आम्ही जवळपास मॅथ रिझनिंग GK GSचे खूप सारे बघा जे की व्हिडिओ देखील अपलोडेड केलेले आहेत. त्या सर्व बघा व्हिडिओचे प्लेलिस्ट बघा आपल्या मित्रांनो जे की या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतो. त्या बघा काय करा तुम्ही त्याला एकाने क्लिक करा आणि संपूर्ण काय मित्रांनो बघा मागले प्रश्नसंच पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला बघा येणाऱ्या परीक्षेला मित्रांनो जे की या संपूर्ण प्रश्नसंचांचा बघा जे की 100% मित्रांनो ठिकाणी फायदा घडून येईल. ओके, पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जे की टोटल एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक 9 आहेत. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे, 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला? तर मित्रांनो बघा 1920 साली बघा जे की आपल्या महाराष्ट्रातील बघा जे की पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला होता? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक अहिल्यानगर. जर अहिल्यानगर नसेल तर अहमदनगर असेल. ओके, लक्षात ठेवा. अहिल्यानगर नसेल तर अहमदनगर करा. पुढे, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? मित्रांनो बघा महाराष्ट्राचा राज्यपक्षी बघा जे क्रमांक हरिसाल हा आहे. ओके, हरियाल नाही बघा. ओके, बघा क्रमांक मित्रांनो जे की हरियाल हा आहे. ओके, लक्षात ठेवा. मित्रांनो बघा महाराष्ट्राचा राज्यपक्षी, महाराष्ट्राचा राज्य प्राणी, महाराष्ट्राचा बघा जे की मित्रांनो राज्य फुलपाखरू बघा आहे मित्रांनो जे की 2-3 गोष्टी तुम्ही काय करा लक्षात ठेवा. कारण मित्रांनो बघा 2-3 गोष्टी बघा तुम्हाला एक प्रश्न या ठिकाणी बघा जे की 100% मित्रांनो विचारला जातो. ओके, पुढचा प्रश्न. तर बघा, महिला हिंसाचार निर्मूलन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा जे की मित्रांनो क्रमांक 25 नोव्हेंबर आपल्या प्रश्नाचा ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक 10 डिसेंबर बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार असेल. मित्रांनो बघा जेवढं काही बघा दिनविशेष मित्रांनो बघा संपूर्ण काही पाठांतर करण्याचा वाचवण्याचा प्रयत्न करून घ्या. कारण यावर देखील मित्रांनो बघा जे की तुम्हाला प्रश्न सहज परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. ओके, पुढचा,
सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो बघा, आता आला मेन मुद्दा. बघा, जेवढे काय मित्रांनो बघा खेळ व खेळाशी संबंधित खेळाडू, त्याच्या संबंधित बघा जे की चषक, हे सगळे काही मित्रांनो आहेत. बघा, हे संपूर्ण प्रश्न पाठांतर करा, कारण जवळपास 5 प्रश्न मित्रांनो बघा जे की या ठिकाणी खेळ व खेळाडूवर बघा जे की 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके मित्रांनो, बघा पेपरामध्ये कसं आहे, तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता खूप कमी, जवळपास 10 ते 15 प्रश्न मित्रांनो खूप झाले बघा गणित आणि बुद्धिमत्ता, आणि उरलं काय GK GS आणि करंट अफेअर्स. हे तुम्हाला बघा संपूर्ण जवळपास 60 ते 70 प्रश्न तुम्हाला मित्रांनो GK GS आणि करंट अफेअर्सच्या ठिकाणी विचारले जातात. ओके बघा, तर सायना नेहवाल ही बघा जी की खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक ड बॅडमिंटन आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. बेसबॉल या खेळामध्ये खेळाडूंची संख्या किती असते? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक 9 इतकी असते. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा, नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो बघा, नरेंद्र मोदी क्रिकेटचे स्टेडियम बघा जे की मित्रांनो क्रमांक ब गुजरात या राज्यात आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे फेडरेशन कप हा चषक बघा जे की कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो बघा, फेडरेशन कप हा जो चषक आहे मित्रांनो, हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा मित्रांनो जे की क्रमांक क फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पुढीलपैकी कोणता खेळाडू क्रिकेट या खेळाशी संबंधित नाही? तर मित्रांनो बघा जे की तो म्हणजे बघा क्रमांक ड जे की अजित सिंग हा नाही. ओके, लक्षात असू द्या. हा जो मित्रांनो बघा खेळाडू आहे, हा जवळपास फुटबॉल या खेळाशी संबंधित असणारा खेळाडू आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे अनुप कुमार हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो बघा, अनुप कुमार हा जो खेळाडू आहे, हा बघा जी क्रमांक कबड्डी मित्रांनो या खेळाशी संबंधित असणारा खेळाडू आहे. ओके, पुढे ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? मित्रांनो बघा, हा प्रश्न आत्ताच पाठांतर करा, कारण 100% हा प्रश्न बघा जी की परीक्षेला येऊ शकतो. तर ययाती या कादंबरीचे लेखक हे बघा जी की क्रमांक मित्रांनो जे की वि.स. खांडेकर हे आहेत. ओके, 41वा प्रश्न, अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो बघा, अंगारमाळा या पुस्तकाचे बघा जे की लेखक बघा क्रमांक मित्रांनो जे की शरद जोशी हे आहेत. विश्वनाथ आनंद हा खेळाडू बघा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा परत एकदा मित्रांनो की खेळावर प्रश्न या ठिकाणी खेळावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर विश्वनाथ आनंद हा बघा हा मित्रांनो हा जो खेळाडू आहे बघा जी क्रमांक ब बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. पुढे भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संघटना कोठे स्थापन होणार आहे? बघा मित्रांनो, चालू घडामोडी बघा जे की करंट अफेअर्सचा प्रश्न या ठिकाणी बघा विचारण्यात आलेला आहे. बघा लगेच लिहून घ्या. तर बघा जे की भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संघटना कोठे स्थापन होणार आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक क चेन्नई या ठिकाणी होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, सॉरी मित्रांनो, जे की बघा चेन्नई आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही, तर बघा जे क्रमांक ब गांधीनगर आपल्या प्रश्नाचं बघा करेक्ट आन्सर मित्रांनो या ठिकाणी होणार आहे. ओके, थोडंसं बघा या ठिकाणी माफ करा, चेन्नई नाही, तर बघा जे की गांधीनगर बघा क्रमांक ब आपल्या मित्रांनो प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी आहे. परत सांगतोय. पुढे 26 जानेवारी 2026 रोजी भारताने कितवा प्रजासत्ताक दिवस साजरा केला? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी क्रमांक ड 77वा साजरा केला होता. 28 जानेवारी 2026 रोजी बघा विमान अपघातात कोणाचे निधन झाले? तर मित्रांनो बघा 28 जानेवारी 2026 रोजी बघा जी विमान या अपघातामध्ये मित्रांनो बघा जी क्रमांक अजित पवार जे की मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्राचे मित्रांनो जे की ठिकाणी उपमुख्यमंत्री होते, यांचा बघा जे की मित्रांनो ठिकाणी विमान अपघातामध्ये जे की भीषण मित्रांनो मृत्यू झालेला आहे. ओके, लक्षात असू द्या. मित्रांनो बघा जी क्रमांक अजित पवार आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. नुकतेच निधन पावलेले इलियास पाशा हे कोणत्या बघा जे की खेळाशी संबंधित? बघा मित्रांनो पुन्हा खेळावर प्रश्न आलाय. तर बघा जे की नुकतेच निधन पावलेले इलियास पाशा हे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब फुटबॉल या खेळाशी संबंधित होते. ओके, डॉक्टरांसाठी बघा NBEMSAI प्रशिक्षणाचे उद्घाटन कोणी केले? तर मित्रांनो बघा डॉक्टरांसाठी NBEMSAI प्रशिक्षणाचं उद्घाटन हे बघा जे की मित्रांनो क्रमांक क अनुप्रिया पटेल यांनी मित्रांनो केलेलं होतं. कोणता दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून बघा जे की साजरा केला जातो? बघा मित्रांनो दिवसावर पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, तर बघा कोणता दिवस हा बघा जे की जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो? तर बघा जे की क्रमांक 23 एप्रिल बघा लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढचा, ओझरखेड पालखेड ही धरणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ओझरखेड व पालखेड ही जी बघा दोन धरणे आहेत, ही कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर बघा जी क्रमांक मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामध्ये आहेत. ओके, पुढे जलक्षेत्राशी संबंधित राष्ट्रीय कार्यशाळा प्रिन्सेस 2026चे उद्घाटन कोठे झाले?
तर मित्रांनो बघा, जल या क्षेत्राशी संबंधित राष्ट्रीय कार्यशाळा प्रिन्सेस 2026 उद्घाटन बघा जे की क्रमांक मित्रांनो पुणे या ठिकाणी झालेलं आहे. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर बघा मित्रांनो, बघा जे की क्रमांक उत्तराखंड आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. वाहतुकीसाठी रोपवे सेवा सुरू करणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे? तर मित्रांनो बघा, वाहतुकीसाठी रोपवे ही जी बघा सेवा आहे ही सुरू करणारं आपल्या भारतातलं पहिलं शहर कोणतं? तर बघा जी की क्रमांक ब मित्रांनो वाराणसी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य कोणते आहे आपल्या भारतातलं? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक तेलंगणा हे जे राज्य आहे बघा, जे का मित्रांनो मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारं आपल्या भारतातलं पहिलं राज्य आहे. 2026मध्ये किती जणांना पद्मविभूषण देण्यात आला? तर मित्रांनो बघा, 2026मध्ये किती जणांना बघा जे की क्रमांक 5 जणांना विभूषण हा जो बघा मित्रांनो पुरस्कार आहे हा ज्या ठिकाणी जे की देण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढचा प्रश्न बघा आता. तर बघा 55वा प्रश्न बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केले होते? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक 1927 आपल्या प्रश्नाचं बघा जे की मित्रांनो करेक्ट आन्सर होणार असेल. मित्रांनो बघा, पुन्हा एकदा सांगतोय, बार सांगताय, संपूर्ण काही लिहून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत पाहून घ्या आणि संपूर्ण काही लिहून घ्या. ओके, कारण 100% मित्रांनो बघा या प्रश्नसंचाचा बघा जे की या फॉर्मॅटचा तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये बघा फायदा होणार आहे. ओके, पुढे बघा, सूर्यापासून डॅश हा ग्रह सर्वात जवळचा ग्रह आहे. मित्रांनो बघा जी की सूर्यापासून बघा जी की क्रमांक बुध हा जो ग्रह आहे बघा सर्वात जवळचा ग्रह आहे. ऋग्वेदात एकूण किती बघा जी की सुक्ती आहेत? तर मित्रांनो बघा, ऋग्वेदामध्ये बघा जी की क्रमांक 1028 इतकी सुक्त आहेत. पुढे बघा, पुढचा प्रश्न काय म्हणतो, तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन. बघा असे कोणी म्हटले? तर मित्रांनो बघा, तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन असं बघा जे की क्रमांक सुभाषचंद्र बोस यांनी मित्रांनो म्हटलं होतं. पुढीलपैकी कोणत्या नदीला खानदेशाची कन्या म्हणून ओळखले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढीलपैकी कोणत्या नदीला बघा जी की खानदेशाची कन्या म्हणून ओळखलं जाते? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो तापी नदी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे हिंगोली जिल्ह्याचे बघा जे की सध्याचे पोलीस अधीक्षक कोण आहेत? बघा करंटचा प्रश्न आहे, तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की डॉक्टर नीलाभ रोहन बघा आपल्या प्रश्नाचा की करेक्ट मित्रांनो आन्सर होणार असेल. महाराष्ट्राच्या विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत किंवा कोण आहेत? बघा मित्रांनो जे की आपल्या महाराष्ट्राच्या बघा जे की विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष हे बघा जे की क्रमांक राहुल नार्वेकर हे आहेत. ओके, पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? महिषमाळ छत्रपती संभाजीनगर बरोबर तोरणमाळ हे बघा जे की मित्रांनो तोरणमाळ आहे बघा या ठिकाणी थोडंसं लगेच करेक्शन करतो. तर बघा तोरणमाळ कोल्हापूर, अंबोली सिंधुदुर्ग व माथेरान रायगड. तर मित्रांनो बघा जी की यापैकी कोणती चुकीची जोडी आहे? तर ती म्हणजे बघा जी क्रमांक मित्रांनो तोरणमाळ कोल्हापूर. कारण मित्रांनो बघा तोरणमाळ हे जे बघा थंड हवेचं ठिकाण आहे मित्रांनो हे बघा जी की नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून ही जी बघा मित्रांनो जोडी आहे ही चुकीची आहे. ओके, यासोबतच महिषमाळ हे बघा जी की छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, अंबोली सिंधुदुर्गमध्ये आहे आणि माथेरान हे बघा जी की रायगड जिल्ह्यात आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो जी की क्रमांक ब तोरणमाळ कोल्हापूर आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर चुकीची जोडी आहे. पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कुठे झाला? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक कटक या ठिकाणी. ओके, लक्षात पोरबंदर या ठिकाणी बघा जे की गांधीजी महात्मा गांधीजी यांचा जन्म झालेला होता. ओके मित्रांनो, कटक आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. 1937च्या मुंबई प्रांतिक निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोठून निवडून आले? तर मित्रांनो बघा 1937च्या मुंबई प्रांतिक निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बघा जी की क्रमांक भायखळा परळ या ठिकाणी मित्रांनो बघा जी की ठिकाणी मुंबईच्या प्रांतातून निवडून आले होते. ओके, कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक 1646 मीटर बघा जी की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. मित्रांनो बघा कळसुबाई हे जे शिखर आहे आपल्या महाराष्ट्रातलं सर्वात उंच आणि सर्वात मोठं शिखर आहे बघा जी की लक्षात तुम्ही ठेवून घ्या. पुढे बघा मित्रांनो शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो बघा शुकाचार्य हे जे बघा डोंगर आहे बघा जी की क्रमांक ब सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा आता डलहौसीने झांसी हे संस्थान कधी खालसा केले? तर मित्रांनो बघा डलहौसीने झांसी हे जे संस्थान आहे बघा जे की क्रमांक
1853मध्ये मित्रांनो बघा जी ठिकाणी खालसा केलं होतं. ओके, लक्षात असू द्या. तर मित्रांनो बघा आता गणिताचे प्रश्न या ठिकाणाहून बघा जी ठिकाणी सुरू झालेले आहेत. बघा तुम्हाला गणिताचे प्रश्न देखील काही अवघड विचारले जात नाही, तर फक्त आणि फक्त बेसिकचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. ओके, तर ते कसे 5 अंकी लहानात लहान संख्येला बघा मित्रांनो 3 अंकी लहानात लहान संख्येने भागले असता उत्तर काय येईल. बघा मित्रांनो आता 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती, तर बघा 1 घ्या, 1 2 3 आणि 4 बघा. ओके, हे जे 10,000 मित्रांनो संख्या आहे बघा, ही 5 अंकी सर्वात लहान संख्या आहे. तर 3 अंकी लहान संख्येनं भागले तर उत्तर काय ते, तर 3 अंकी कोणती 1 2 आणि 3 बघा, हे 100 आहे. ओके, आता काय करा, हे 2 शून्य कट करा, हे 2 शून्य कट करा, 1 1 1 1 1 1 म्हणजे किती 100 बघा मित्रांनो. आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. म्हणजे बघा जी की मित्रांनो बघा क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे शिवाजीला परीक्षेत 700 पैकी किती 595 गुण मिळाले, तर शेकडा किती गुण मिळाले. मित्रांनो बघा काय विचारलं, कशा प्रकारे प्रश्नाचं आन्सर काढू शकतो. बघा शिवाजीला 700 पैकी 595 गुण मिळाली, तर शेकडा किती गुण मिळाले. बघा मित्रांनो किती या 700 पैकी किती मिळाले 595 म्हणून मी हे 595 काय करतो, हे घेतो बघा जी की अंशात, आणि छेदामध्ये किती टोटल किती गुणाची परीक्षा होती 700 गुणाची होती. आता हे 700 घेतो, आता शेकडा काढायचा आहे ना, म्हणून गुणाकारामध्ये घेतो बघा 100. ओके, आता बघा हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. ओके, आता काय आलं 595 छेदामध्ये 7. आता 7 8 56, 59मधून 56 गेले, उरले किती 3 आणि 7 5 35 म्हणजे जवळपास बघायचं की 85% आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. बघा जी की मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल. पुढे कने 600 रुपयाची वस्तू शेला 30% नफाने विकली, तर किती नफा मिळाला. एकदम सोपी ट्रिक सांगतो. कने 600 रुपयाची वस्तू शेला 30% नफ्याने विकली, तर किती नफा म्हणलं आहे बघा. आता नफा म्हणले ना, या 30 समोरचा 1 शून्य कट करा, या 600 समोरचा 1 शून्य कट करा. आता करायचा डायरेक्ट गुणाकार 6 18 आणि हा शून्य इथला बघा 180 रुपये आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जी ठिकाणी करेक्ट आन्सर बघा जी की प्रकार मित्रांनो ब या ठिकाणी होणार असेल. ओके, पुढचा प्रश्न. तर बघा 71वा प्रश्न. एका टुर्नामेंटमध्ये 14 संघ सामने खेळत आहेत. जर प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी एकदा सामना खेळला तर एकूण किती सामने. तर बघा या प्रकारचा कधीही प्रश्न विचारा, हे किती संघ आहेत 14 आहेत. गुणाकारात या 14तून एक डायरेक्ट मायनस करा, उरले किती 13. आणि मित्रांनो मग आतावरी आपण अंशामध्ये 2 संख्यांची बेरीज गुणाकार केला आहे, म्हणून छेदामध्ये घ्या 2. आता बे 1 बे, बे 7 14, 13 7 91 झाला आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. मित्रांनो बघा जी 91 टोटल सामने होतील. बघा जे की मित्रांनो क्रमांक 91 आपल्या प्रश्नाचे ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे बघा जर 45 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये अमरचा क्रमांक समोरून 26वा असेल तर शेवटून कितवा. बघा डायरेक्ट काय करा, हे 45 विद्यार्थी घ्या. आता बघा याच्यातून मायनस करा, हे 26. ओके, आता 5मधून 6 जात नाही, इथला आहे किती घ्या 6. ओके, आले किती 15, 15तून 6 गेले 9 उरले. एक नाही बघा आपण इथला 1 इथं घेतला, इथं उरले 3. आता 3मधून 2 गेले किती उरलं 1. आता या ठिकाणी 19 आपल्या प्रश्नाचं आन्सर नाही, परंतु मित्रांनो काय होतं 19 असतो ऑप्शनमध्ये, आपण या ठिकाणी करतो सिलेक्ट, हे होते चुकतो. ओके, आता काय करा 19 आहेत ना, या 19मध्ये बघा डायरेक्ट 1 करा प्लस. ओके, 1 जर आपण डायरेक्ट प्लस केलं तर झाले किती बघा जी की 20 आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर. ओके, बघा जे की मित्रांनो क्रमांक ब 20 आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. ओके, तर बघा या मित्रांनो जी की ट्रिक्सनुसार बघा शॉर्टकट पद्धतीनुसार आपण प्रत्येक प्रश्नाचं आन्सर बघा जी की अगदी 5 सेकंदाच्या आत मित्रांनो काढू शकतो. बघा जर गुन्ह्याचा संबंध न्यायालयाशी असेल तर रोगाचा संबंध कशासोबत, तर बघा जी की मित्रांनो क्रमांक दवाखान्यासोबत असते. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे खडूला व्यवस्थापक म्हटले, व्यवस्थापकाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला दगड म्हटले, दगडास गुन्हा फुले म्हटले, तर वर्गात कोण शिकवणार. मित्रांनो बघा वर्गामध्ये कोण शिकवतो, तर शिक्षक शिकवतो. ओके, तर शिक्षकाला मग काय म्हणत आहे बघा, आता खडूला म्हटलंय व्यवस्थापक, व्यवस्थापकाला म्हटलं शिक्षक, तर शिक्षकाला काय म्हटलंय दगड, म्हणून मित्रांनो बघा जी की आता वर्गामध्ये कोण शिकवणार, तर बघा जी की प्रकार मित्रांनो ड, दगड आपल्या प्रश्नाचं जी बघा जे का डी मित्रांनो ड आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, दगड मित्रांनो आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पुढीलपैकी विजोड शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अभिनंदन, नमस्कार, वंदन की नमन. मित्रांनो बघा यापैकी विजोड म्हणजे चुकीचा शब्द बघा जी की क्रमांक अभिनंदन आहे. कारण नमस्कार, वंदन आणि नमन हे बघा जे की तीनही समानार्थी शब्द आहेत. एका मित्रांनो या तीनही शब्दाचा एकच अर्थ होतो, आणि अभिनंदन मित्रांनो बघा हा यापेक्षा वेगळा शब्द आहे, म्हणून बघा जो की विजोड शब्द आहे मित्रांनो बघा जी क्रमांक अभिनंदन हा ठिकाणी ठरणार असेल. पुढे प्रश्नचिन्ह बघा दिनाचे पल्ले बघा, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल. 36 20 12 6 12 8 6. मित्रांनो बघा केलं काय
पहिल्या 16तून बघा मित्रांनो या 36मधून डायरेक्ट केलं 16 मायनस. ओके, याच्यानंतर काय केलं, या 16चे निम्मे किती 8 मायनस केलं, 20मधून उरले 12. या 8चे निम्मे किती 4, या 12तून केलं 4 मायनस 8 उरलं. ओके, नंतर या 4मधून केलं निम्मे मायनस 2, या 6तून 2 मायनस केलं उरलं किती ओके 8मधून 2 मायनस केली 6. नंतर या मित्रांनो काय केलं 2चे निम्मे केलं 1 आणि या 6तून केलं 1 मायनस उरले किती बघा, जी की मित्रांनो क्रमांक ब 5 बघा आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होत आहे. ओके, काय केलं 36मधून 16 मायनस केलं, 20 उरलं, 20मधून 8 मायनस केलं, 12 उरलं, 12तून किती 4 मायनस केलं 8 उरलं. ओके, मग काय केलं या 8मधून 2 मायनस केलं 6 उरलं, 6तून मी आणखीन काय केलं मित्रांनो पुन्हा 1 मायनस केलं 5 उरलं, जे की बघा क्रमांक ब आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार असेल. लिहून घ्या 1 हेक्टर क्षेत्र म्हणजे किती एकर. तर मित्रांनो बघा या प्रश्नाचा आन्सर डायरेक्ट पाठ करून घ्या, जे की 2.471 आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. 1 रिम म्हणजे किती कागद. मित्रांनो बघा हा प्रश्न देखील पाठांतर करा. तर 1 रिम म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो 480 इतके कागद होतात. ओके, हे दोन्ही प्रश्न बघा डायरेक्ट पाठांतर करा, या ठिकाणी कोणतीही बघा ट्रिक काढण्याची नाही. ओके, सारख्याच व्यासाच्या 8 नळांनी टाकी 18 तासात भरेल, तर त्याच व्यासाच्या 9 नळांनी टाकी किती तासात भरेल. काय म्हणलंय बघा, सारख्याच व्यासाच्या 8 नळांनी 18 तासात भरते. ओके, म्हणून काय करतो हे 8 गुणाकारात घेतो 18 आणि त्याच व्यासाच्या 9 नळांनी किती तासात भरेल म्हणलं ना, म्हणून हे 9 घेतो छेदामध्ये. आता 9 1 9, 9 2 18, 8 2 16 झाला आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. बघा जे मित्रांनो क्रमांक 16 तास करेक्ट आन्सर आहे. ओके, बघा शेवटचा, झाडांच्या रांगेत प्रत्येक 2 झाडांमध्ये 3 फूट अंतर आहे, तर 22 झाडे लावल्यास पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर किती. काय म्हणलं 22 झाडं. या मित्रांनो बघा डायरेक्ट झाडं किती टोटल आहेत, 22 झाडाच्या रांगा आहेत. सर डायरेक्ट याच्यातून 1 मायनस करा, 22मधून 1 मायनस केलं उरलं किती झाले 21, गुणाकार करा हे 3 फूट. 21 त्रिक 63 आपल्या प्रश्नाचा आन्सर या ठिकाणी करेक्ट असणार आहे. मित्रांनो बघा जी की क्रमांक ब 63 बघा जी की मित्रांनो फूट अंतर बघा आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे, जी की पहिल्या आणि शेवटच्या झाडामधलं. ओके, लक्षात ठेवून घ्या. तर मित्रांनो बघा हे होते बघा जी की आपले 80 प्रश्न. तर मित्रांनो बघा हा आहे बघा जी की आपला हिंगोली जिल्हा पोलीस पडील भरतीचा जे की पेपर. मित्रांनो बघा जी की एक संपूर्ण बघा जी की पेपरचा एक फॉर्मॅट. जर मित्रांनो बघा तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या बघा जी की व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत बघा की आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे की अवश्य जास्तीत जास्त शेअर करा, कारण मित्रांनो बघा त्यांना देखील कळू द्या बघा जी की आपला पेपरचा फॉर्मॅट कसा असतो. ओके मित्रांनो बघा तुमच्या म्हणण्यानुसार बघा जी की मी आजचा हा पेपर घेतलेला आहे. बघा तुम्ही काय करतो या व्हॉट्सअप मेसेज किंवा कमेंटद्वारे बघा जी की जास्तीत जास्त विद्यार्थी बघा जी की हिंगोलीचा पेपरचं स्वरूप कसं असतं हे बघा जी की समजून सांगा म्हणून बघा मी या ठिकाणी काय केलं जास्तीत जास्त बघा जी की 80 प्रश्न बघा जी की आपला जेवढं काय मित्रांनो बघा फॉर्मॅट आहे 80 प्रश्नासाठी 80 गुण बघा असं जी की मित्रांनो आपण हे संपूर्ण 80 प्रश्नाचे प्रश्न जर का आज पाहिलेले आहे. ओके म्हणून व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल याच प्रकारचे नवीन प्रश्न जर का पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.